नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला ॲग्रोवन. सध्या कांद्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. कांदा उत्पादकांना उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी भाव मिळतो आहे. मग नेमकं दरवर्षी याच काळामध्ये कांद्याचा प्रश्न एवढा मोठ्या प्रमाणात का निर्माण होतो? या कांदा प्रश्नावरती काही कायमस्वरूपी तोडगा आहे का? शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये कांदा बाजारामध्ये नेमका काय घडामोडी घडू शकतात याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सुरुवातीला आपण नेहमीप्रमाणे चर्चा करूया ती म्हणजे बाजारभावाची. आपण जर सध्या कांद्याचा बाजारभाव पाहिला तर तो उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी दिसतोय. तर शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च वेगवेगळा सांगितला. काही शेतकऱ्यांनी सांगितलं की 1300 ते 1500 रुपयांच्या दरम्यान क्विंटलचा खर्च येतो. काही शेतकऱ्यांनी सांगितलं 1500 ते 1700 रुपयांच्या दरम्यान कांदा उत्पादनासाठी आम्हाला खर्च येतो. आता कांदा उत्पादनावरून काही मतभेद असू शकतात, परंतु सध्या मिळत असलेला बाजारभाव हा शेतकऱ्यांना परवडणारा नाही याबाबत मात्र दुमत नाही आहे. आपण जर सध्याचे बाजारभाव बघितले तर ते अगदी 100 रुपये प्रति क्विंटलपासून सुरू होताना दिसत आहेत. काही ठिकाणी तर अगदी 50 रुपये देखील कांद्याला भाव मिळाल्याचं मागच्या काही दिवसांमध्ये पुढं आलं आहे. आता 100 रुपये प्रति क्विंटल कांद्याला जर भाव मिळत असेल तर त्या कांद्याचा उत्पादन खर्च खरंच एवढा कमी आहे का? शेतकऱ्यांना तर 100 रुपयाने गेलेला कांदा आणि 1000 रुपयाने विकला गेलेल्या कांद्यासाठी जो काही उत्पादन खर्च आला तो तर सारखाच असणार आहे. सध्याचे सरासरी बाजारभाव आपल्याला 700 ते 1000 रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे उत्पादन खर्च हा 1500 ते 1700 रुपयांच्या दरम्यान पोहोचला. आता आपण सरासरी 1500 रुपये जरी पकडला तरी देखील शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांना बाजारामधला उच्चांकी दर मिळतो म्हणजे सरासरी 1000 रुपये दर मिळतो त्या शेतकऱ्यांचा देखील 500 रुपये क्विंटल मागं नुकसान आहे. आता ज्या शेतकऱ्यांना 100 रुपये बाजारभाव मिळाला त्या शेतकऱ्यांनी देखील तो कांदा उत्पादन घेण्यासाठी 1500 रुपयेच खर्च केला असणार आहे. मग त्या शेतकऱ्यांना 1400 रुपये तोटा होतोय. हा तोटा नेमका शेतकऱ्यांनी कुठं भरून काढायचा? आता मागच्या 2 दिवसांमध्ये माध्यमांमध्ये बातम्या देखील आल्या होत्या की शेतकऱ्यांना कांदा विकला परंतु त्याला आपल्या खिशातून 1 रुपया त्या व्यापाऱ्याला द्यावा लागला. आता कांदा उत्पादकांची जर अशी परिस्थिती असेल तर मग नेमका कांदा उत्पादकांनी कांदा का पिकवायचा हा देखील प्रश्न उभा राहतोय. किंवा जे काही कांदा स्टॉक करतात त्यांच्याशी विचारणा केली तर त्यांचं म्हणणं आहे की सध्या बाजारामध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आता तेही खरं आहे की सध्या कांद्याची काढणी मोठ्या प्रमाणात चालू आहे. शेतकऱ्यांना खरेपाच्या तोंडावर पैशांची गरज असल्यामुळं कांदा विक्री देखील मोठ्या प्रमाणात होते. परंतु याचा अर्थ असा नाही की कांदा अगदी कवडीमोल भावानं बाजारामध्ये विकला जावा आणि कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान केलं जावं. आपण मागे अनेक वेळा यावर चर्चा केली आहे की सरकारनं कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काहीतरी मार्ग निवडायला हवा. परंतु सरकार आधी सुनील पवार समिती नेमली होती, आता पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे. परंतु सुनील पवार समितीचा जो काही अहवाल आला होता त्यांनी जे काही शिफारसी सुचवल्या होत्या त्या शिफारसींचं पुढं काय झालं तो अहवाल सरकारनं उघडून तरी पाहिला का याबाबत अद्याप माहिती नाही आहे. आता पाशा पटेल समितीचं नेमकं काय काम चालू आहे, त्याच्या कुठं बैठका होतात का, सध्याच्या प्रश्नावरती या समितीनं सरकारला काही शिफारसी सुचवल्या का त्याची देखील माहिती नाही आहे. परंतु सध्या तरी कांदा उत्पादक मोठ्या संकटात आहे. आता जेव्हा कांद्याचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा सरकारचं पहिलं उत्तर असतं ते म्हणजे नाफेड आणि NCCFची खरेदी. आता यंदा 2 लाख टन खरेदी करणारा असं सरकारनं सांगितलं आहे. परंतु नाफेड आणि NCCFची खरेदी ही शेतकऱ्यांना फायदा देण्याऐवजी तोटाच जास्त देते. कारण ही खरेदी नेमकी कुठं होते, त्याला किती भाव दिला जातो आणि नेमका किती कांदा स्टॉक केला जातो याची माहिती उपलब्ध नसते. ही खरेदी बाजारामध्ये होत नाही, थेट शेतकऱ्यांच्या बांधावर होते. या बांधावरती जो काही कांदा खरेदी केला जातो तो एकतर कमी गुणवत्तेचा असतो, कमी भावात घेतला जातो आणि या खरेदीमुळं बाजारभाव देखील कमी होण्यास मदत होते असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एकतर खरेदीमध्येच शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला लागतं आणि दुसरीकडं जेव्हा नाफेड आणि NCCF हा कांदा बाजारामध्ये उतरवतं त्यामुळे देखील बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव कमी व्हायला मदत होते. आता नाफेड आणि NCCFची खरेदी नको हे शेतकरी मागच्या अनेक वर्षांपासून सांगतायत, कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. जे काही खरेदीदार संस्था आहेत त्या संस्थांचाच फायदा मोठ्या प्रमाणात होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तरी देखील सरकार नियमितपणे दरवर्षी जेव्हा कांद्याचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी नाफेड आणि NCCFच्या खरेदीचं भूत बाजारामध्ये आणतं. जर शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सध्या तातडीनं कांद्यासाठी भावांतर योजना राबवण्याची गरज आहे. जर भावांतर योजना राबवली तरच शेतकऱ्यांना त्याचा दिलासा मिळेल. आता भावांतर योजनेविषयी देखील काही दुमत असू शकतात, परंतु भावांतर योजना नेमकी कशी राबवली जाते त्याची प्रक्रिया कशी असेल त्यावरून या योजनेचं यश आणि अपयश अवलंबून असेल. आता सोयाबीनसाठी मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना राबवली होती. आधीच्या योजनेच्या तुलनेमध्ये सध्याच्या योजनेमध्ये पारदर्शकता मोठ्या प्रमाणात होती आणि गैरप्रकार देखील कमी प्रमाणात झाल्याचं मध्य प्रदेशातील काही व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी सांगितलं होतं. त्याच धर्तीवर जर आपल्या राज्यामध्ये कांद्यासाठी जर भावांतर योजना राबवली तर शेतकऱ्यांना त्याचा तातडीनं दिलासा मिळू शकतो. आता सरकारकडे सगळे आकडेवारी उपलब्ध आहे, कोणत्या शेतकऱ्यांनी कोणतं पीक लावलं
हे शेतकरी ई पीक पाहणीच्या माध्यमातून आपल्या सातबाऱ्यावर त्याची नोंद करत असतात. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी कांदा पीक लावलं त्या शेतकऱ्यांनी सातबाऱ्यावरती आपल्या पिकाची नोंद केलेलीच असेल. आता या पिकाच्या नोंदीच्या आधारावर जर समजा शेतकऱ्यांनी बाजारामध्ये कांदा विकला तर सरकार बाजारात मिळालेला भाव आणि सरकारने ठरवलेला एक मॉडल रेट याच्यामध्ये तफावत आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू शकतं. आता आपण कांद्याचा उत्पादन खर्च सरासरी 1,500 ते 1,700 रुपये पकडला आणि केंद्र सरकारच्या धोरणानुसार उत्पादन खर्चावरती 50% नफा जर गृहीत धरला तर कांद्याचा जो काही मॉडल रेट असेल किंवा जो काही आपण त्याला हमीभाव म्हणू शकतो, या हमीभाव किंवा हा मॉडल रेट जवळपास 2,250 ते 2,500 रुपयांच्या दरम्यान जाऊ शकतो. हा रेट एकदा ठरवल्यानंतर हा मॉडल रेट की जो 2,500 रुपयांच्या दरम्यान असेल आणि बाजारामध्ये मिळाला असलेला भाव यांच्यामधला भाव फरक सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा. त्यामुळे काय होईल की शेतकऱ्यांना एक भावाची शाश्वती मिळेल आणि कांदा उत्पादकांचं नुकसान होणार नाही. आता अन्यथा असं होतं की कांदा उत्पादक सध्या मोठ्या प्रमाणात कांदा विकत आहेत. आता काही शेतकरी पुढे काही महिने कांदा साठवून ठेवतील, परंतु जेव्हा कांद्याच्या भावामध्ये ऑफ सीझनमध्ये जेव्हा की बाजारामधली आवक कमी असते तेव्हा खूप कमी शेतकरी हे बाजारामध्ये असतात. स्टॉक केलेला आणि साठवून ठेवलेला कांद्याचेच व्यापाऱ्यांच्याच कांद्याचीच बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आवक असते आणि जो काही हंगामातला टॉपचा रेट मिळत असतो त्याचा फायदा व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त होतो. आजवरचा अनुभव असल्याचं देखील कांदा उत्पादकांनी सांगितलं आहे. म्हणजेच काय, सरकार एकीकडे सांगतं की हंगामातली टॉपचा रेट काय मिळाला होता, म्हणजे कांदा उत्पादकांना एवढा रेट मिळाला, परंतु बहुतांश शेतकरी जो कमी भाव असतो किंवा जो काही ॲव्हरेज भाव असतो हंगामातला त्याच्या खालीच आपल्या कांद्याची विक्री करत असतात. सध्याची परिस्थिती अशी आहे की सोलापूर, पुणे, नाशिक इत्यादी बाजारांमध्ये, या जिल्ह्यांमधल्या बाजारांमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आवकेचा दबाव आहे हे मान्य आहे, परंतु या दबावाच्या नावाखाली सध्या कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत. आता शेतकऱ्यांनी असं देखील सांगितलं की सध्या शेतकऱ्यांकडून कमी भावामध्ये कांद्याची खरेदी केली जाते, आवकेचा दबाव असल्याचं कारण सांगितलं जातं आणि पुढे हा कांदा साठवून ठेवल्यानंतर बाजारामध्ये जेव्हा कांद्यामध्ये तेजी येईल तेव्हा हा कांदा बाजारामध्ये येईल. आता हा व्यापाराचा एक भाग आहे. म्हणजे व्यापारी कमी भावामध्येच खरेदी करणार आणि नंतर जेव्हा त्यांना परवडेल किंवा जेव्हा मार्केटमध्ये तेजी येईल तेव्हा तो माल विकणार. आता आपण शेतकऱ्यांना सगळं सांगू शकतो की तुम्ही देखील तेजी मंदीसाठी थांबू शकता, परंतु सगळ्या शेतकऱ्यांना ते शक्य नाही आहे. त्यातल्या त्यात जेव्हा खरीपासारखा महत्त्वाचा सीझन तोंडावर असतो, लागवडी तोंडावर असतात, तेव्हा कांदा उत्पादकांना देखील आपला माल विकणं भाग असतं, कारण पैशाची नळ असते. त्यामुळं हा सल्ला सगळ्या शेतकऱ्यांसाठी लागू होत नाही. जे शेतकरी थांबू शकतात ते नेहमी थांबतच असतात. तेजी मंदीसाठी पुढचे 4-6 महिने त्यांनी देखील कांदा साठवलेला असतो, परंतु अशा शेतकऱ्यांचं प्रमाण खूपच कमी असतं. कांदा उत्पादकांना खरंच दिलासा द्यायचा असेल तर सरकारनं भावांतर योजनेचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कारण इतर जे काही उपाय सरकार सांगतं की साठवणुकीच्या सुविधा उपलब्ध करणं किंवा मग जे काही स्थानिक प्रक्रिया उद्योग आहे त्याला चालना देणं, यासाठी खूप कालावधी जावा लागेल. सध्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे, हे नुकसान शेतकऱ्यांचं रोज होतं आहे आणि शेतकऱ्यांना तातडीनं दिलासाची गरज आहे आणि हा दिलासा शेतकऱ्यांना थेट मदतीच्या माध्यमातूनच मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी जे काही आंदोलनं केली, नाशिक जिल्ह्यामध्ये जे सध्या शेतकऱ्यांचा जो काही प्रश्न उपस्थित झाला आहे या प्रश्नांवरती सरकारनं गांभीर्यानं विचार करण्याची गरज आली आहे आणि अभ्यासकांच्या आणि जाणकार शेतकऱ्यांच्या मते सध्या भावांतर योजना हाच तातडीचा आणि प्रभावी उपाय राहू शकतो. तुमचं काय म्हणणं आहे? सध्याच्या कांदा दराचा जो काही तिढा निर्माण झाला आहे त्यावर नेमका काय उपाय असू शकतो? सरकारकडून आपल्या काय अपेक्षा आहेत? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा आपण घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.